नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे शेवयापासून भन्नाट रेसिपी. आपण शेवयांची खीर करतो किंवा अशाच शेवया वेळून खातो, पण आपल्याला त्यापासून बनवायचा आहे उपमा. अगदी सुटसुटीत एक एक शेवई अशी बाजूला होणारी मस्त अशी भन्नाट रेसिपी बनवायची आहे. त्यासाठी मी घेतलेल्या आहे गव्हाच्या पिठाच्या शेवया. त्यामध्ये थोडा रवासुद्धा आहे. आपण 1 किलो गव्हाचं पीठ असलं तर पाव किलो रवा घालायचा आहे आणि त्यापासून शेवया बनवायच्या आहेत. म्हणजे हेल्दी शेवया नूडल्सपेक्षाही. बाहेरचं नूडल्स वगैरे खाण्यापेक्षा घरच्या घरी ह्या शेवया तुम्ही नक्की करून पहा. मुलांनासुद्धा आवडेल इतकी भन्नाट रेसिपी होते. आता एक जाडबुडाचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तूप घालून घेतल्यानंतर आपल्याला शेवया घालायच्या आहेत त्याच्यामध्ये आणि भाजून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला ह्या शेवया नसतील वापरायच्या तर बाहेरच्यासुद्धा शेवयांचा तुम्ही असा उपमा करू शकता. आम्ही दरवर्षी शेवया बनवून ठेवतो उन्हाळ्यामध्ये आणि वर्षभर गव्हाच्या पिठाच्या शेवया मुलांना खाऊ घालतो. नक्कीच मुलांनासुद्धा आवडतात आमच्या इथे. आणि ह्या शेवया आपल्या शरीरासाठी अगदी हेल्दी रेसिपी आहे. शेवया भाजून झाल्यानंतर काय करायचं आहे, थोडासा कलर बदलला का समजायच्या आपल्या शेवया भाजल्या आहे. त्याआधी थोडंसं आणखीन तूप घालून घेते. थोडं मला कोरड्या वाटल्या. आता तूप घालून घेतलेले परत म्हणजे आपल्याला थोडा वेळ अजून भाजून घ्यायचे आहेत. शेवया म्हटलं का डोळ्यापुढे येते खीर किंवा गोड पदार्थ. पण सगळ्यांनाच गोड पदार्थ आवडत नाही. त्यासाठी हा एक व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल आपण कशा बनवल्या. आता शेवया भाजून झालेल्या आहेत, त्या बाजूला ठेवून द्यायच्या आहेत. आणि शेंगदाणे घ्यायचे आहेत मूठभर. ते सुद्धा छान खमंग भाजून घ्यायचे तेलामध्ये, जसे आपण पोह्यांना भाजतो त्याप्रमाणे. ते सुद्धा भाजले का काढून घ्यायचेत, आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहेत. थोडेसे खरपूसच भाजून घ्यायचे मैत्रिणींनो, म्हणजे दाताखाली आले का त्याचा स्वाद अप्रतिम येतो. झटपट 10 मिनिटाच्या आत शेवया होतात बनून. आता शेंगदाणे काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला जिरी, मोहरी आणि 1 मोठा कांदा कापून घेतलेला आहे, तो सुद्धा परतून घ्यायचा आहे. मऊसर झाल्यानंतर थोडासा बाकीचे आपण पदार्थ घालणार आहोत. मुलांना जर आपण भाज्या आवडत नाही तर असं काही करून दिलं तर नक्कीच त्यांना आवडेल आणि त्यांच्या पोटात भाज्यासुद्धा जातील. आता कांदाही घालून घेतलेला आहे. 1 गाजर आहे, ते सुद्धा बारीक कापून घालायचं आहे. त्यालासुद्धा परतून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला बाकीची सामग्री घालायची आहे. थोडासा मऊ झाला का आपण बाकीच्या वस्तू घालू. मैत्रिणींनो, आता आपल्याला घालायची आहे शिमला मिरची आणि टमॅटो. ह्याला आपल्याला परतायला वेळ लागत नाही. आता घालून घेतलेलं आहे. थोडंसं मऊसर होईपर्यंत ठेवून देऊ. आणि मी घेतलेलं आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची. ह्याचा ठेचा केलेला आहे, तो सुद्धा घालायचा आहे. तुम्हाला जर लाल तिखट घालायचं असलं ते सुद्धा घालू शकता.
मुलांसाठी बनवायचं असलं तर थोडंसं कमी तिखटच करा. आता भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे आणि ठेचा छान परतून घ्यायचा आहे. आता थोडंसं आपण झाकण ठेवून देऊ, म्हणजे आपल्या भाज्यांमध्ये मऊसरपणा येईल आणि छान शिजल्या जातील. झालेलं आहे. त्यावरती आपल्याला चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे. आता मीठ घालून घेतल्यानंतर आपण आता शेवया जे भाजून ठेवलेले आहे, पहा शेवयांचा कलरसुद्धा बदललेला आहे भाजल्यामुळे, त्या घालून घ्यायच्या. सगळं मिक्स करायचे आहे त्याच्यामध्ये आपण जे फोडणीला घातलेल्या भाज्या व्यवस्थित. मैत्रिणींनो, आपल्याला आधी शेवया उकळून घ्यायच्या नाही. डायरेक्ट तुम्ही ह्या भांड्यात फोडणीच्या घालू शकता आणि वरून गल्लासभर पाणी शिंपडायचं आहे. आता पाणी शिंपडल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्या रेसिपीला तुम्ही जे बुडाला थोडंसं जाड भांडं असेल तेच वापरा. झाकण ठेवून घ्यायचे आहे आणि वाफेवरती छान मोकळ्या सटसटीत आपल्याला शेवया करून घ्यायच्या आहेत. आपण गल्लासभर पाणी घातलेलं आहे शिंपडून आणि झाकण यासाठी ठेवायचं आहे. वाफेवर पटकनी शिजल्या जातात शेवया. आता मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खाली लागलं जाणार नाही. या स्टेजला आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे. जर तुमच्याकडे मॅगी मसाला नसला तर थोडासा आपला चाट मसालासुद्धा घालू शकता किंवा काळं मीठसुद्धा घालू शकता. तरीसुद्धा चवीत काही फरक पडणार नाही, अप्रतिमच लागेल. पहा मैत्रिणी, तुम्हाला असा जर शेवयांचा उपमा आवडला असेल नक्की करून पहा. परत एकदा झाकण ठेवलेलं आहे वाफेसाठी आणि हलवून घ्यायचं आहे. आपल्याला मध्ये मध्ये का हलवायचं आहे? कारण आपण शेवया पाण्यात उकळून घेतलेल्या नाही आहेत. त्याला फक्त पाण्याच्या शिंतोडेमध्ये आपल्याला शिजून घेतलेले आहेत. झालेले आहेत. वरून आता शेंगदाणे आणि कोथिंबीर पेरून घ्यायची आहे आणि ताव मारायचा आहे. नक्की करून पहा. आवडल्या तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रंजना किचनला सपोर्ट करा. यामध्ये काही बदल करायचा असला तो सुद्धा सांगू शकता. आपलं घरचं चॅनल असल्यागत कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. आणि करता का तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता? शेवया तर आपल्या सुटसुटीत झालेल्याच आहेत. पहा, एकमेकाला शेवया चिटकत सुद्धा नाही आहे. तुम्हाला खाऊनसुद्धा दाखवते. अगदी झटपट शेवया 10 मिनिटाच्या आत होणाऱ्या. बाय मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या रेसिपीत.